कसं वाटलं आपल्याला आयोजन? दीपक दादा बोलले तर नावानं चांगलेच मोठे आहेत आणि स्पर्धा दरवर्षी चांगलीच होतं. अंदाज एक नंबर MIDCत आपले स्पर्धा मोठी केली. थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. तत्पूर्वी या स्पर्धेची संकल्पना आहे टॉस विजेता क्रिकेट संघाच्या संगणकाला सिल्वर कॉइन या पुरस्कार खऱ्या अर्थाने पुरस्काराने त्याचा गौरव केला जाईल. दर्शनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते समाधान टॉस विजेता कॅप्टन ठरलेले आहेत. सिल्वर कॉइन या पुरस्काराने त्यांचा गौरव विधी केला जात आहे. मयुरा ज्वेलर्सच्या माध्यमातून इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. तर नाणेफेकीचा कौल इथे गावदेवी कानपोली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं श्री छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं महात्मा फुले यांच्या संघर्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावून झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत आज सेक्टर 7 पेठाली या मैदानावरती आपण हा क्रिकेटचा भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा या ठिकाणी अनुभवत आहोत. दमदार आमदार चषक 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय आमचे दीपकदादा पाटील साहेब, त्यानंतर आमचे संतोषदादा पाटील. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल करूया मॅच प्रारंभ. बोला गणपती बाप्पा मोरया. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यस, बॅटची लिडिंग घ्यायची आणि फलंदाज बाद. पहिलाच फलंदाज यावेळेस तंबूच्या आशेला फलंदाज होते त्या ठिकाणी रोहितची खेळीत संपुष्टात. बोला गणपती बाप्पा. संजय वास्करची गोलंदाजी फास्ट करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाज रोहित सारखा एक नामवंत खेळाडू मैदानाच्या बाहेर. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण गोलंदाजी आपण पाहतोय. गावदेवी 11 कानपोली टीम या ठिकाणी टॉस गमावत फलंदाजी त्यांना जे हवं होतं ते नक्कीच मिळालंय. कुंडेबाल कानोबा क्रिकेट क्लब कुंडेबाल हा संघ टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त मॅच, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन, अप्रतिम आयोजन. काय ते बॅनर्स, काय ते हिरवे पट्टे, काय ते बॅनर्स वरती आपण बिल्डिंग्स वरती लागणारे बॅनर्स आपण पाहतो. एव्हरीथिंग इज ओके. चेतन पाटील सॉफ्ट हँड क्रिकेटची नजाकत दाखवली. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार शानदार रुबाबदार 4 रन. तसं नजाकत दाखवली. गोलंदाज संजय वास्कर होते. आल्या क्षणी आहे आक्रमण. बॅटच्या समोर सकाळच्या तेजोमय किरणाला लखलखित करणारा प्रकाशाच्या समोर अगदी प्रखट सूर्यकिरण प्रकट व्हावा इतका दमदार शानदार रुबाबदार षटकार ठोकलाय फलंदाज चेतनच्या बॅट्स मधून षटकार. आणि इथे आवाजही आपला असेल. असाच आवाज इंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना त्रिवार मानाचा मुद्रा करून सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत व्यक्त करूया. दमदार आमदार चषक 2025 मध्ये नजाकत दाखवले. चेतनला मात्र आता चेंडू फुटबॉल सारखे दिसू लागलेत. कारण चेतन म्हटलं या टीमचा तालनहार आहे. जबरदस्त आपण ही मॅच या ठिकाणी एन्जॉय करू. एका बाजूनं समाधान वास्कर ची ही गोलंदाजी टीम करत असताना सॉफ्ट हँड इथे मात्र मिड ऑफ मध्ये सिंगलला इथे प्राचारण केलं जातं आणि 1 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 1/11. सलामीवीर फलंदाज आपण पाहिला. रोहित शून्यावरती बाद झाला. त्यानंतर आदेश मते चेतन पाटील हे टीमचे ओळख आहेत. जबरदस्त मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना धीमी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहू शकाल. मिड ऑफ मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एकदा अंकित केली जाईल, बहाल केली जाईल. तोपर्यंत संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली गेली. एकूण धावसंख्या एका डझना षटकारात 12 धावसंख्या धाव फलकावरती
गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय संजय वास्कर. एकूण चेंडू फेकून झाले षटकातील 5. शेवटचा चेंडू समोर फलंदाज चेतन. आडव्या बॅट ना गडी आहे रुन झुंजार. बॅटीला आली दार चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. बाळासाहेब जन्म घ्या. गीत. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या गावदेवी 11 कानपोली टीम जाऊन ठेपली. एकूण धावसंख्या विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावा फलकावती. सुरुवात बेधडक करत असताना चेतन आणि त्यांच्या समवेत खेळ करत असताना आदेशमध्ये सेकंड पॉवर प्ले पेठाले एंड करणं गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय. जबरदस्त गोलंदाजी इथे करावं लागेल कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा या ठिकाणी खेचून घेतल्या. जबरदस्त फलंदाजी चेतनची ओळख राहिली. प्रत्येक मैदानावरती आपल्या अधिराज्य आपली हुकूमत आपली दरारा इथे मात्र प्रस्थापित करत असताना मोनिश पाटील येत आहेत. षटक क्रमांक 2 P2 मध्ये गोलंदाजी क्षेत्ररक्षण 5 शॉट टर्मॅन तैनात केल्या. शॉट मिड ऑफ मध्ये त्यानंतर शॉट फाईन लेग गलीमध्ये त्यानंतर 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री रेषा लगत प्रोटेक्शन देत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये आणि एक लॉंग ऑन मध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणी मात्र P2चं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहू शकाल. गोलंदाज तयार आहेत मोनिश पाटील यांच्या षटकातील पहिला बॉल. लोवर फुल टॉस सॉफ्ट हँड फलंदाज बाद होतात. LBW पंचाने अपील उचलून धरलाय. आदेश मध्ये बॅक टू द डगआउट. ते काल फलंदाजी आम्ही परवाच्या दिवशी पाहिली त्यांची कारण एकंदरीत पेंदर नाईट स्पर्धेमध्ये तब्बल 31 धावांची त्यांनी झुंजार केली टीमसाठी केली होती कारण सुरुवातीचे फलंदाज खूप सस्त्यामध्ये बाद झाले. त्यानंतर हाच तो फलंदाज आपण या ठिकाणी पाहू शकाल. तो मात्र प्रीतम प्यारे सातत्याने आम्ही त्यांना असं म्हणत असतो चालणार आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 18. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना मोनिश पाटीलला पहिल्या चेंडूवरती पद्धतीने संजय वाघला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. त्यानंतरची ही गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती मोनिशला देखील सफलता मिळाली. प्रीतम पाटील येतात स्ट्रायकिंग वरती. ओहो यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडार मध्ये नव्हता हा चेंडू जातोय डॉट 0. अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच इथे मात्र करत असताना पोलादी निर्धार आमुचा असुरबलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. इथे विजय कोणाचा होणार गोलंदाजसाठी इथे गोलंदाज मोनिशचा आसरा पण पाहतो. P2 मध्ये प्रीतम आहेत. हो यावेळी ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न होता. वेगाची सॉरी करत असताना आणि लाईव्ह भारी गोलंदाजी करत असता मोनिश लगातार डॉट चेंडूची सफर. या दुनियेमध्ये थांबायला आता वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. ठोकला तो जिंकला. हुकला तो संपला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोनिश समोर फलंदाज प्रीतम. यावेळी मात्र LBW ची मागणी केली होती पंच दिशा हाईट फॅक्टर. त्यानंतर पाहिलं की कदाचित ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू डिलिव्हर होत असताना त्यांनी लगेच पंचाने दर्शवला आणि यावेळी लगातार डॉट चेंडूची सफर इथे मात्र करत असताना जबरदस्त वाखाणणे जोगी ट्रिमेंडस गोलंदाजी मोनिशी या ठिकाणी आपण पाहतोय. अचूक टप्पा आहे. दिशा वेग नियंत्रण आहे आणि P2 मध्ये आणखीन काय हवं. गोलंदाज तयार मोनिश. यावेळी समोरच्या दिशेनं काऊ कॉर्नर रिजन मध्ये गोलीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. मयूर होते त्या ठिकाणी. जबरदस्त क्षेत्ररक्षण अगदी एका हातानं त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिलं गेलं तर 19 धावा धावफलकावरती.
षटक क्रमांक आपण पाहिला, षटक क्रमांक 2 षटकातील हा शेवटचा चेंडू. काय गोलंदाजी मोनिश, अप्रतिम. चेतन आहेत स्ट्राईक एंड वरती. हो, सॉफ्ट हँड केल्याचा प्रयत्न, कॉडमॅनचं अपील केलं होतं आणि बॅट आणि चेंडूचा कदाचित संपर्क नसेल. अपील करण्याचा तुम्हाला अधिकार जोरीचा. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकाची समाप्तीनंतर गावदेवी कानपोली टीम जाऊन टेबली. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 19 वरती फलंदाज बाद झाले 2. खेळ हा रंगलाय गाव लोक जमलाय बघाया ही झलक. खेळ हा रंगलाय गाव लोक जमलाय बघाया ही झलक. अरे नावात दम हाय एकच आपला आमदार चषक. तर इथे व्यासपीठावर अनिल राजे तनुज मस्कोरी यांचं आगमन झालेलं आहे. आणि राजे मनपूर्वक तुमचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक स्पर्धेमध्ये स्वागत आहे. लढत आपण इथे पाहतो. कानोबा कुंडेबाल क्रिकेट संघाचे संघनायक समाधान मस्करने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी गावदेवी क्रिकेट संघ कानपोली क्रिकेट संघाला इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. नक्कीच महाग्रुप दुसऱ्या षटकाचा विचार केला ना, फक्त एकच धाव कर्ज केल्याने पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठून काढल्या होत्या. कारण ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स बाय दी मोनिश पाटील. जबरदस्त गोलंदाजी, टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं आणि मोठ्या फलंदाजांना मात्र घरचा रस्ता त्यांनी दाखवला. कारण आपण पाहिलं आदेश मतीचा विकेट देखील त्या ठिकाणी गेला पहिल्या चेंडूवरती. आता कुणाल वास्करची ही गोलंदाजी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3ऱ्याचा मानकरी ठरणारा हा गोलंदाज कुणाल वास्कर. संजय वास्करनं पहिल्या षटकामध्ये 18 केल्यात दिले होते. त्यानंतर मोनिश ग्रेट कमबॅक आपण पाहिला. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं, ज्या पद्धतीने मोत्यांचे बाण तुटल्यानंतर मोती कशा पद्धतीने विखुरले जातात, अगदी त्या पद्धतीने हे क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहू शकाल. प्रीतम आहे स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. यावेळी कट करताय, लेमन कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र शॉर्ट फॉर्मॅट मध्ये थोडासा फंबल. क्षेत्ररक्षण एक धाव जरूर अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेबला. एकूण धावसंख्या 2 दशकामध्ये 20 धाव्या 10 फलकावरती गोलंदाजी करत अगदी कमी वयामध्ये ज्यानं या टीम मध्ये आपल्या नावाची चर्चा चालू केली तोच हा गोलंदाज कुणाल वास्कर आपण पाहतोय. आणि कुंडेबाल म्हटलं तर वास्कर कुटुंब भरपूर मोठा आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचे पाठीराखे देखील प्रचंड प्रमाणात मॅचचा लाईव्ह थेट प्रेक्षेपणामध्ये आनंद घेत असतील. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज घ्या. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न नटराज स्टाईलनं स्वतःला 360 मध्ये मोडलं होतं, परंतु गोलंदाज चालाक्षी यांनी त्याचा वापर करत असताना डोका शांत ठेवलाय आणि डोका शांत ठेवून येथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज उत्तमरित्या गोलंदाजी साकारत असताना कुणाल वास्कर. क्या बात आहे. चेतन शांत बसणारा खेळाडू नाहीये मित्रांनो. त्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे. इथे मात्र एलिमिनेशन कमी नक्कीच, परंतु यस 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 या ठिकाणी आपण पाहिलात अगदी समोर षटकार आहे. षटकार आहे, अगदी बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी आपण पाहिला. संजय या ठिकाणी मात्र बॉडी बॅलन्स नक्कीच त्याचा गमावला. खूप प्रयत्नांती परमेश्वर. कुंडेबाल क्रिकेट संघ समालोचन करताना साई राजे हे आमच्या ऑर्गनायझर कमिटीचे प्रतिनिधी आहेत, म्हणून समालोचकांनी जे जाहीर केलं. इतर समालोचक कधीच जाहीर करत नाही, परंतु ते स्वतः आयोजन समितीचे एक प्रतिनिधी आहेत. नक्कीच अगदी समोर आपण देखील पाहिलं. या वेळेस देखील फटका चाललाय. तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषा बाहेर. छूम अंतर. राजा शिवाजी माझा बसलाय. या बेरीच्या षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला. एकूण धावसंख्या धाव फलकावरती अंकित केली जाते 32 धावा धाव फलकावरती. यावेळेस आक्रमणाला सुरुवात केली. 8 चेंडू आणि 29 धाव्यांवरती केलं असताना हा फलंदाज स्विच हिट या ठिकाणी आपण पाहिला. विनाशकालीन विपरीत बुद्धी. सर्व काही सुरळीत चाललंय. त्या ठिकाणी गॅप देखील मोठा आहे. त्या ठिकाणी केल्याचा प्रयत्न होता चेतनचा, परंतु स्विच हिट करताना तुमची नजरेचा कैदाना भरपूर चांगला असतो. ज्यावेळी फिंगर ऑफ रोल गोलंदाज करत असतो त्यावेळी तुमची नजरा चेंडूवरती असणं गरजेचं असतं. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू चेतनसाठी. फुल टॉस होता. फुल टोल उसूल करून देणारा फटका. चेंडू चाललाय डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या वरन F1 क्वालिटीचा बिगर आमदार षटकार. आमदार चषक भारी तळोजे मजकूर गावाला. गर्दी जमली सामने बघायला.
सामने बघायला. श्रीकृष्ण क्रिकेट संघाने केलंय आयोजन भारी तर मैदानाला. पाण्याची मागणी करण्यात आलेली बघा. पंच आमचे कैलास फोरजी सुनील तांडेल इशारा करतात. रोशन पाटील कानपली यांचं इथे आगमन झालेलं आहे. रोशन आपले या स्वागत आहे. पाण्याची पूर्तता आहे बघा आणि राखीव खेळाडूच मैदानात जाईल. गावदेवी कानपली क्रिकेट संघाचे बिग समर्थक एकेकालचे नामवंत क्रिकेटर कैलाश पाटील कानपोली सुधीर पाटील यांचे बंधू आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. कैलाश मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आमचे रोशन पाटील तारा खऱ्या त्याने रात्री पेन येथील स्पर्धेमध्ये त्यांना जवळजवळ रात्री पहाटे 5 वाजेपर्यंत समालोचन करावं लागलं, परंतु आपण वेळेवर आले. रोशन मनपूर्वक आपले स्वागत आहे. नक्कीच दीपक पाटील सर देखील येते. सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दमदार आमदार जयशाखा 2025 मध्ये. तर आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे दीपक पाटील रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आहेत. दीपक स्वागत आहे तुमचं. आज जोडले जातील साई राजे पाहतो आमचे आयोजन समितीचे प्रतिनिधी आहेत. निश्चित स्वरूपात मजा येईल आज, कारण आज मोठ्या लढती बघायला मिळणार आहेत. नक्कीच आपण षटकार डायरेक्ट घोषणा जी केली होती अगदी स्क्रीनच्या समोर आपण पाहिलं, कारण त्याचा चेंडू सीमारेषा ओलांडत असताना आपण पाहिलं. सर्व समालोचक मित्र आमचे या ठिकाणी आले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. न थांबला तर सूर्य न थांबल्या तर धारा, या बेधुंद वादळानं आता कोणता किनारा. फुलर लाईनचा चेंडू होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं पंच 2 हात जमिनीला समांतर करत असताना यावेळी वाईटची खून करत असताना आणि आणखीन एक धाव अंकित केली जाईल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 39 या घरामध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर 18 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये ग्रेट कमबॅक आपण पाहिला. 1च धाव आली होती मोनिश पाटीलची ग्रेट कमबॅक. त्यानंतर मोनिश या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा प्रचारण केले जाते मोनिशला. पोलर लाईनचा चेंडू या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या स्लॉट मध्ये नव्हता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र जो वन मॅन आर्मी एका हाती झुंज देत असताना चेतन पाटील काय खेळतोय, टीम साठी खेळतात. लेग बाईच्या माध्यमातून धाव जरूर मिळेल. समोर फलंदाज चेतन आपण पाहिलं वैयक्तिक धावसंख्या या ठिकाणी 10 चेंडू आणि 35 धावसंख्येवरती खेळत असताना संघाची धावसंख्या 4 दशकामध्ये पाहिली. 2 गडी जरी बाद झाले तरी 40 धावा धावफलकावरती. समोर फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय जबरदस्त आक्रमक चेतन पाटील आहेत स्ट्राइक वरती. फुलर लाईनचा चेंडू बाहुबलीसाठी छोटासा निवाला, फुल टोल उसूल करून देणारा फटका. चालला चेंडू सरळ स्क्वेअरला क्रीज होता, आउट ऑफ द पार. षटकार हाईट साठी बॅटर्स टीमच्या माध्यमातून हे पंच आमचे आहेत प्रोफेशनल पंच. तर कासार वडवलीचे बिग समर्थक खेळाडू संदेश, हा क्रिकेटर संदेश, हा संदेश आपण कामेश पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. संदेश आबा आपण. तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर निश्चित स्वरूपात हर्ष पाटील, हर्ष पावशे, सुजल पाटील, मीत पाटील, विपुल पावशे, सुयोग मडवी आणि ओमकार मडवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. संदेश याच्या बघा कासार वडवली क्रिकेट संघ बघा कामेश तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात, यावं आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे. क्या बात आहे. जबरदस्त खेळ करत असताना या ठिकाणी वन मॅन आर्मीची भूमिका. चेतन पुन्हा एकदा सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी कॉडबी यांची अपील या ठिकाणी पाहिलं पंच तटस्थ योग्य तो निर्णय सलामत करतील पंच. डोंट वरी, कोणावरती इथे अन्याय होणार नाही. दमदार आमदार चषकाची ही शृंखला आपण पाहिली. एवन जोडी आदरणीय सन्मान्य आमचे संतदादा पाटील साहेब शक्ती केंद्र प्रमुख आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहत असतो. आणि काय दमदार स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची. चला यानंतरची लढत असणार आहे गावदेवी क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ वलवली विपक्ष कासार वडवली अशी लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे. या दोन्ही क्रिकेट संघाचे संगणक गावदेवी क्रिकेट संघ वलवली विपक्ष गावदेवी सतरंग, त्यानंतर कासार वडवली क्रिकेट संघाचे संगणक. इट्स OUT आउट फलंदाज आहे. या ठिकाणी जबरदस्त भूमिका या ठिकाणी साखर एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त 41 धावांची झुंजार केली चेतन पाटील साठी. टाळिया तो बनते मेरे दोस्त.
तुम्ही अजून 10 वर्षे जगला असतं तरी मुघलांनी सुद्धा कपाली भगवाच लावलं असतं. जय शिवराय. जबरदस्त संगीत या ठिकाणी पण पाहिला गोलंदाज मोनिश पाटील. तर कानपल्ली गावातील कानपल्ली क्रिकेट संघाचे बिग समर्थक सुजित पाटील, आत्माराम खानावकर आणि रोशन पाटील या अभि पाटील शांततेचे प्रतीक यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं आपण व्यासपीठावर मनपूर्वक आपले स्वागत आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दमदार आमदार चषक 2025 भव्य दिव्य अद्भुत अविस्मरणीय हा त्या ठिकाणी सामना पण या ठिकाणी एन्जॉय गोलंदाज करत असताना या ठिकाणी आपण गोलंदाज पाहिला तर मोनिश पाटीलची दमदार वाखाणण्याजोगी गोलंदाजी. बॅटच्या स्लॉटमध्ये व्यवस्थितरित्या मिडल झालं नाही, चेंडू चाललाय लॉंग लेग मध्ये. क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. 2 धावाच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 10 फलकावरती. गावदेवी 11 कानपोली टीम संघ जाऊन ठेपला. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 48. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिला तर 4था षटक प्रगती पथावर असताना चांगली फलंदाजी या ठिकाणी आपण पाहिला तर नक्कीच चेतन पाटीलची काय जबरदस्त केली राहिली मैदानावरती. गोलंदाज या षटकातील पुढील चेंडू यावेळी 8व्या बॅटनं नक्कीच बॅटच्या रडार मध्ये नव्हता चेंडू. एसटी रक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या इथे कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असताना संघाची धावसंख्येला स्थगिती. 48 धावा. चेंडू फेकून झाले. षटकातील एकूण 5 शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी. नक्कीच कौतुक करीन मी मोनिशचा, कारण दुसरी गोलंदाजी त्यांनी जी केली 1च धाव त्यांनी खर्च केली. त्यानंतरची ही गोलंदाजी 4थ्या षटकामध्ये जबरदस्त अप्रतिम. झेडमध्ये टाकण्याचा प्रयत्न लेग स्टिकला मिस करत असताना चेंडू मात्र पंचांनी इथे दर्शवतात की वाईट चिकून आणखीन एक चेंडू मात्र फेकावा लागेल गोलंदाजाला. एकूण धावसंख्या 10 फलकावरती. 49च्या घरामध्ये आपण पाहतोय. सुरुवात बेधडक आपण पाहिली. चेतननी काय जबरदस्त ग्रेट स्टॅमिना देखील त्याचा पाहिला. जबरदस्त फटकेबाजी, चौफेर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी त्या ठिकाणी आपण पाहिली. गोलंदाज तयार. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यस काडबी यांच्या बिल फलंदाज बाद होतील ते मात्र निखिलला मात्र परतावं लागेल. षटकारांचा जोर जमलीत मैदानावर ही पोरे. तर निश्चित खऱ्या अर्थाने ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे आताच, मग राजकीय क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नेहमीच चांगला दमदार योगदान असतं. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे निकटवर्ती आहे आमचे एकच वादा निर्दोष दादा यांचं आगमन झालेलं आहे. निर्दोष केनी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. आमचे बंधुतुल्य मित्र रोशन पाटील आज जबरदस्त समालोचक. रात्री देखील कॉमेंट्रीसाठी ते बाहेर होते परंतु या ठिकाणी वेळेत उपस्थित राहिलेत. दीपक सर तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागरावरती अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. 49 धावा 10 फलकावरती. षटक क्रमांक 5वा प्रगती पथावर असताना स्लोगर ओव्हर मध्ये या ठिकाणी टार्गेट सेट करणारा षटक असेल. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय जीतू गायकवाड आणि समोर प्रीतम प्यारे. प्रीतम पाटील स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजाचा पहिलाच बॉल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मध्ये येत नाही. डायरेक्ट हिट परंतु इथे मात्र नकार. एक धाव अंकित केल्याने एका धावच्या बरोबरीनं कानपुली टीमच्या 50 धावा कंप्लीट. क्या बात आहे. तलोजे मस्कुल गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व नीलकंठदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मस्कुल यांच्या वतीने नीलकंठ शेठ स्वागत आहे. यावं व्यासपीठावर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू समोरच्या दिशेनं इथे मात्र आपण पाहिला हेलिकॉप्टर लाईन केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रसादने टिपला. जेल संपलाय या ठिकाणी आपण पाहिला तर नितेश पाटीलचा खेळ. तंबूच्या अर्धी सेना मैदानाच्या बाहेर परंतु धावसंख्या आपण पाहिली तर 50 धावा आहेत. एक जबरदस्त धावसंख्या या ठिकाणी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक अंतिम दुसऱ्या चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त झाली. गोलंदाज जितू गायकवाड. नवीन येणार फलंदाज करम पाटील या ठिकाणी कशा पद्धतीने फलंदाजी करणार, कारण उर्वरित 4 चेंडूमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. कारण समोर संघ आपण पाहतोय कानोबा 11 कुंडवाल टीम मध्ये समाधान वास्करची फास्कर फलंदाजी आपण नक्कीच पाहणार.
फुल टॉस होता, फुल टॉल उचल करून देणारा फटका आपण पाहिला. प्रखर तेजोमय किरणाच्या समोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका एक्झिक्यूट केलाय फलंदाज आपण पाहिलात. करण पाटील 600च्या स्ट्राईक रेटनं षटकार. पनवेल तालुक्याची शान हाय वनज्ञान प्रशांत दादा ठाकूर. पनवेल तालुक्याची शान हाय वनज्ञान. मानाची सन्मानाची अभिमानाची आणि सर्वांना हवी वाटणारी स्पर्धा दमदार आमदार चषक 2025 षटकार आलाय. धावसंख्येचा उजोर वाढत असताना या ठिकाणी पाहिलेलं ऑन साईडला डायरेक्ट हिट केली समाधान फलंदाज बाद रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल. प्रीतमला मात्र परतावं लागेल. जतीन गोंधली उसाडणे जबरदस्त त्यांची उल्लेखनीय कामगिरी. बुम बुम म्हणून त्यांना आम्ही संबोधित करत असतो. जितू गायकवाडची ही गोलंदाजी पाहिली. 1 चेंडू फेकून झाले षटकातील 4 शेवटचे 2 चेंडू नवीन फलंदाज आपण विराज इथे अधिराज गाजवतील का. यावेळी फटका बसलाय चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना स्वतः गोलंदाजाने टिपला जेल संपलाय विराजचा खेळ. हिमांशू इंटरप्राइजेस गावदेवी वलवली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. हिमांशू इंटरप्राइजेस अर्थात रविदादा भोईर कोलवाडी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आणि नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तो मात्र सुधे डावखुरी आता विस्फोटक फलंदाज. कानपोली टीम म्हटलं ना तर आमच्या विभागातील सर्वात ताकदवर संघ आणि चर्चा करेन या स्पर्धे या संघाबद्दल कारण कोणताही लॉट साधो ते खेळण्यासाठी सक्षमरित्या खेळत असतात. क्या बात आहे. सुपर 8 मध्ये आपण पाहिले संघ जाताना चैतन्येश्वर कुटारी टीम आणि त्यानंतर स्वर्गीय आरती भाग्यवंत जयनमान करंजाडी टीम ना पहिल्या दिवसामध्ये आपण नक्कीच पाहिला. आणि दुसरा संघ आणि दुसऱ्या दिवसामध्ये रोहिंजन संघ आणि त्यानंतर जिते टीम हे 4 संघ सुपर 8 मध्ये दाखल झाल्यात. गोलंदाज असतात यार शेवटचा चेंडू सुधीरसाठी. ओहो यावेळी सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न होता. इथे 17 झाला पहिला कंप्लीट. संघाची धावसंख्या अब तक 56. गावदेवी कानपोली टीम. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम या ठिकाणी आपण पाहतोय. अब तक 56 धावसंख्या धावफलकावरती पाहिली. 57 धावांची गरज असेल तर मात्र कुंडेवाल अर्थात कान्होबा 11 कुंडेवाल टीमला तर टार्गेट कशा पद्धतीने चेस केला जाईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया. एक जबरदस्त ताऱ्याचा मुलक मैदानी तोफ आवाज आमचे रोशन पाटील सर. थँक्यू. येस धन्यवाद साई राजे यांचा आवाज तुम्ही ऐकताय का. तर याच गावचे आणि पनवेल तालुक्यातील नामांकित समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सध्या आपण पाहिलं तर एक स्टायलिश व्यक्तिमत्व साई राजे आमचे समालोचक मित्र आणि दीपकजी पाटील पळस यांचा आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला मिळेल. आणि आमचे ताकदीचे निवेदक महाराष्ट्रातील नामवंत निवेदक समालोचक महागुरु MD गडगे सर यांना आपण पाहत आहे. तर 56 धावा पहिल्या सत्रामध्ये सेट केल्या बॅटिंग करणाऱ्या अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाने. तर थँक्स रोशन पाटील तारा. इथे नाणेफेक केली जाईल. हिमांशू इंटरप्राइजेस वलवली क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ नरेश स्पोर्ट्स कासार बडवली या संघनायक हिमांशू इंटरप्राइजेस वलवली. हिमांशू 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघाचे संघनायक मुकेश आपला प्रतिनिधी लगेचच स्टेजशी संपर्क साधायचे आहे. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा आपण इथे सन्मान करूया.
या मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय कानपल्ली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व श्री आत्माराम खानावकर, सुजित पाटील आणि रोशन पाटील या त्रिवेणी संगमला आम्ही सर्वप्रथम इथे आमंत्रित करतो. या तिघांचा एकत्रित आपण सन्मान करू. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि कानपल्ली गावातील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आत्माराम पाटील आणि त्यांच्या समेत आलेले रोशन, सुजित या आपल्या त्रिवेणी संगमचा एकत्रित सन्मान. स्पर्धेचे आमचे दमदार शिल्पकार संतोष शेठ पाटील, शक्ती केंद्र प्रमुख भारतीय जनता पार्टी तलोजा मजकूर आणि गोल्डमॅन दीपकदादांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे स्वागत केलं जात आहे. बघा मयुरा ज्वेलर्सचं सुद्धा आम्ही ते कौतुक करू. आज त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खूप काही मोठं योगदान प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर या बापा रोशन पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. जिथे जिथे गावदेवी कानपल्ली क्रिकेट संघ खेळण्यासाठी जात असतो तिथे नेहमी खऱ्या अर्थाने की जिथे संघर्षांच्या क्रिकेटच्या संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथेच आमची दोस्ती असे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपण इथे पाहतो. त्यानंतर निलकंठ शेठ पाटील या निलकंठ दादा तलोजा मजकूर आपला इथे सन्मान केला जाईल. निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने आज आमच्या श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर क्रिकेट संघाचं निमंत्रण स्वीकारून निलकंठ शेठ पाटील आपण आवर्जून इथे उपस्थित राहिला. आपला येतोची सन्मान आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल आम्ही आमंत्रित करतो मान्यवरांना. सन्माननीय किसन शेठ म्हात्रे खुटारी दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. त्यांच्या समवेत अविनाश केनी, अविनाश शेठ आपण आपला सन्मान इथे केला जाईल. खुटारी गावामध्ये नेहमीच पाहतो ज्या वेळेस खुटारी गावामध्ये क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातो तिथे किसन शेठ म्हात्रे यांची उपस्थिती आम्ही नेहमी पाहत असतो. सन्मान्य एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांचे ते बंधू आहेत. या आपला दादा स्वागत आहे आमच्या संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील गोल्डमॅन या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते क्रिकेटवर खऱ्या अर्थाने एक अथंग प्रेम करणारे दोन व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. किसन शेठ म्हात्रे साहेब यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. यानंतरचा सन्मान असेल अविनाश शेठ केनी साहेबांचा सन्मान होईल. उर्वरित मान्यवरांचा मग आमच्या अरुण असतील. उर्वरित सर्व मान्यवरांचा सत्र संपल्यानंतर आपण सन्मान करू. वळूया आपण समालोचन कक्षमध्ये आमचे मित्र रोशन पाटील तारा यांच्याकडे. यस, धन्यवाद महागुरु. श्री कृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर आयोजित आमदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. सकाळचं हे आल्हाददायक सत्र आणि डावाला सुरुवात झाली सेकंड इनिंगला. तर कुंडेबा संघ मैदानामध्ये बॅटिंगसाठी उतरलाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी स्वतः कॉमेंटेटर रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं करतो स्वागत आणि जातो लगेचच मैदानाकडे ज्या ठिकाणी आदेशमध्ये रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर आणि त्याच्या समोर हलक्याताने खेळायचं होतं पण फटका फसलाय. एज अँड टेकन सॉफ्ट डिसमिसल. कव्हरच्या दिशेने हा बॉल खेळायचा होता पण तो कटर बॉल टाकला आदेश मतेने. हलकीशी एज लगत मात्र फ्लाय स्लिपला झेल टिपला गेला आणि पहिल्याच बॉलवरती समाधान वास्करचा बहुमूल्य प्राइज विकेट मिळाला. फिल्डिंग करणाऱ्या कानपल्ली संघाला गोल्डन डकचा शिकार होतोय समाधान वास्कर. तर इथे मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन इथे पाहतो. सन्मान्य किसन शेठ म्हात्रे खुटारी, अविनाश शेठ केनी, संजय म्हात्रे, अरुण भोईर आणि प्रदीप केनी आपलं स्वागत आहे. निश्चित स्वरूपात हिमांशू इंटरप्राइजेस गावदेवी वलवली क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार असेल. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. पहिल्या बॉलवरती आपण पाहताय समाधान वास्करचा बहुमूल्य विकेट मिळाला. खरं तर त्याने सुरुवातीलाच मन बनवलं होतं. पहिला बॉल तो कव्हर्सलाच खेळ थ्रू द कव्हर्स पण तिथे हलकीशी एज लागत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. प्रसाद भोईर. तर सन्मान्य रतन शेठ म्हात्रे साहेब आपला सन्मान इथे केला जाईल. संजय म्हात्रे, अरुण भोईर आणि प्रदीप केनी ज्यांचं नाव आम्ही अनाउन्समेंट केलं या आपला सन्मान इथे केला जाईल. कारण सामना सुरू असताना सन्मान मात्र कुठेतरी थांबवावा लागणार आहे आम्हाला, परंतु ऑर्गनायझर कमिटीने सूचित केलं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या बॉलवरती समाधान वास्करचा विकेट मिळाला आदेश मतेला आणि या नितेश पाटीलने कॅच टिपला मागे आगी. फ्लाय स्लिपला चांगला झेल त्याने पकडला आणि त्यानंतर मैदानाकडे चाललाय प्रसाद भोईर, छोटा बकासूर म्हणून ज्याला संबोधलं जातं. कदर कुंडेवा संघाचा स्फोटक खेळाडू. बॅक टू बॉलर. लाऊड अपील झाले. बॅक टू द बॉलर केले. अपील अतिशय जोरदार झाली.
ओव्हर पिच बॉल हाफ बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र सन्मान द्यायचं होतं प्रसादला आणि पंच सांगत असताना बॉल बॅटला लागल्यानंतर ग्राउंडिंग झाला आणि त्यानंतर एका टप्प्याने गोलंदाज आदेश हातामध्ये भिसावला, त्यामुळे खेळाडू सुरक्षित असेल हा संकेत मात्र पंचाने दिला. अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 ऑफिशियल पंच आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. सचिन कडूसर, रोहिंजन एका बाजूने, सुनीलजी तांडेल, कैलाशी पोरजी हे 3 पंच आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला स्विंग अँड मिस, प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन, प्रत्येक चेंडू एक वेगळ्या धाटणीचा टाकतो आदेश मध्ये. म्हणूनच या खेळाडूला आपण पाहिलं यंदाच्या हंगामामध्ये, मागच्या हंगामामध्ये खरं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर हा खेळाडूचा पुरस्कार त्याला मिळालाय. आणि काय कमालीचं व्हेरिएशन दाखवलंय या पहिल्या पॉवर प्ले मध्ये, पहिल्या 3 चेंडूंवरती. नेक्स्ट डिलिव्हरी, यावेळेला देखील फटका फासलाय. कटर बॉल पुन्हा एकदा वापरला आणि मिस टायमिंग स्ट्रोक. चौथा चेंडू डॉट आणि चौथ्या बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळत असताना आदेश मतेला. या स्पर्धेचा आपण एकंदरीत विचार केला तर 2 मेडन ओव्हर षटक आपण पाहिले आणि ते दोन्ही षटक एकाच संघातील खेळाडून टाकले होते. जितू आई जिते, कधी एकाच मॅच मध्ये रोहित म्हात्रे आणि प्रतीक म्हात्रे या 2 गोलंदाजांनी 2 मेडन षटक टाकले होते. आणि इथे आपण पाहता 4 चेंडू फेकले गेले, 2 खेळाडू बाद होताना पाहायला मिळाले कुंडेवाल टीमच्या माध्यमातून. मुंबईकर आणि कैलाश भोईर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. चौथा बॉल डॉट आणि त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू आविष्कार वास्कर मैदानाकडे आलाय. फुल लेन डिलिव्हरी, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. या स्पर्धेतला 3रं मेडन षटक पाहायला मिळेल का? कारण आता 5 सलग डॉट बॉल टाकलेले आहेत आदेश मते या गोलंदाजाने. यंदाचा हंगाम आपण पाहिला तर नक्कीच या संघाने गाजवलाय. अथर्व 11 गावदेवी कानपोली आणि सध्या भन्नाट फॉर्म मध्ये असणारा कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाड संघ त्यांच्या अगेन्स्ट मात्र चांगली कामगिरी होताना पाहत आहे. शॉटा प्लेन बॅकफुटला गेले हलक्या हाताने. अपिश कव्हर ड्राईव्ह करत असताना बॉल मागे चाललाय. निखिल पाटला करतो आणि इथे मात्र बॉलने गाठले सीमा रेषा. शेवटच्या बॉलवरती मात्र चांगला शेवट झाला कुंडेवाड संघाचा. 4 धावा आल्या बॅटिंग करत असताना टीम कुंडेवाडला. तर हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली क्रिकेट संघ आपण उपस्थित आहात. निश्चित स्वरूपात सत्र संपल्यानंतर लगेचच इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होणार आहे. चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. खरं महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक आमदार चषक स्पर्धा कोणत्या तालुक्यामध्ये होत असेल तर ते एकमेव तालुका पनवेल. कारण आपण पाहिलं सलग 4थ्यांदा ज्यांना पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार होण्याचा बहुमान मिळाला आणि खरं तर विजयाचा चौकार ज्याने मारला ते सर्वांचे लाडके एकच वादा प्रशांत दादा यांचं आपण संगीत ऐकलंय. रामबागच्या स्पर्धेमध्ये जेव्हा आम्ही असा उल्लेख केला 4 वेळा चौकार मारला तेव्हा रामशेठ ठाकूर म्हणाले षटकार देखील आपणच मारू त्या स्पर्धेमध्ये. कारण एक वेगळा खरं तर पायंडा मात्र या संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रशांत दादांचा राहिला. विकासाचे खरं तर महापुरुष म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि आज त्यांच्याच नावाने आपण पाहता आदरणीय संतोषदादा पाटील, दीपकदादा पाटील यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन आणि नियोजन क्लीन बॉल. या सामन्यामधला आणखीन एक इम्पॅक्ट टाकणारा खेळाडू त्यालाही त्रिफळाचित केलंय पहिल्याच बॉलवरती चेतन पाटीलने आणि इथून मात्र त्या पूर्णपणे बॅकफुटला चाललाय. कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाड संघ 4 या धावसंख्येवरती आघाडीचे 3 खेळाडू बाद आपण होताना पाहिले. स्पोर्ट्स कुंडेवाड संघावरती पहिल्या सत्रामध्ये 56 धावा आल्या. 41 धावांची चेतन पाटीलने इनिंग साकारली आणि इथे आपण पाहता बॉलिंग मार्कवरती आल्यानंतर मात्र पहिल्याच बॉलवरती त्यांनी त्रिफळा उडवला मयूर वास्करचा आणि त्यानंतर विराज गायकवाड हा खेळाडू चाललाय 5व्या क्रमांकावरती.
दबाव दडपण आता कानोबा स्पोर्ट्स कुंडेवा संघामध्ये पार्टनरशिप हवी आहे. जर भागीदारी झाली दोन खेळाडूंमध्ये चांगली तर नक्कीच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. कारण क्रीडांगणाचे आउटफील्ड अतिशय चांगले आहे, विकेट अतिशय सुंदर आहे. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना देखील करावी लागेल. चांगला सामना पहिल्याच खरं तर सामन्यामध्ये आपण पाहत आहे दोन बलाढ्य संघ पनवेल तालुक्याचे अगदी 18 गाव विभागातील हा कुंडेवाल संघ तर दुसऱ्या बाजूने आपण पाहता तळोजा MIDC परिसरातला कानपोली संघ. या दोन संघांमध्ये ही मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये होताना यावेळेला शफल क्रॉस खेळाचा शॉट फायनलला बाळाला बीट केलंय. रोहन पाटील कडून चूक झाली आहे, मी मगाशी उल्लेख केला. या मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चालला त्या ठिकाणी गोळीच्या वेगाने सीमा पार. रन्स मधील 4, 22चा चौकार, 4 धावा. चार धावा खरं तर या फटक्यावरती मिळाल्या आणि संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 खेळाडू बाद 8. विराज गायकवाड आपण पाहिला मधल्या फळीतला अतिशय विस्फोटक असा खेळाडू आहे. त्याला मात्र आपल्या आयुष्यातली एक मोठी इनिंग मात्र या सामन्यामध्ये साकारायची या क्रीडांगणामध्ये. तर एका बाजूने गोलंदाजी करणारा चेतन त्याला सातत्य टिकवायचं. चांगला स्टार्ट पहिल्या ओव्हरमध्ये आदेश मतेने मिळवून दिलाय आणि ते लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. याही वेळेला आपण पाहिला त्याच दिशेने खेळण्याचा परत लेंथ बॉल होता, हार्ड लेंथ मध्ये हा बॉल टाकलाय आणि पुन्हा एकदा आपण पाहता कमबॅक अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाच्या माध्यमातून होत असताना. खरं तर आम्ही सातत्याने उल्लेख करतो या संघाचा. ऑस्ट्रेलियन संघ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणारा हा संघ आहे आणि गत वर्षी आपण पाहिलं क्रिकेटचा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप स्वर्गीय रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये या संघाने एक वेगळी छाप सोडली आणि रायगडचं नाव मात्र उंचावणारे काम या संघाने आपण करताना त्यांच्या माध्यमातून पाहिलं. ज्यामध्ये चेतन हा खेळाडू त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर राहिला होता. तो खेळाडू मात्र आता बॉलिंग मार्कमध्ये ज्याने पहिल्या इनिंगमध्ये 41 धावा केल्या. यावेळेला फुल लेन डिलिव्हरी, मग मागचा बॉल थोडासा मागे लेन घेतली आणि इथे आपण पाहिला यॉर्करचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला चेतनच्या माध्यमातून. जितके डॉट बॉल सेकंड इनिंग मध्ये फलंदाज खेळतील तितका प्रेशर बॅटिंग करणाऱ्या संघावरती तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकामध्ये स्थिरावलेली 3 खेळाडू बाद, आतापर्यंत 8 धावा. अजून 49 धावांची गरज. स्लॉग हिट करत असताना हलक्या हाताने बॉलला ऑन साइडला टर्न केलं रोहित पाटील हा खेळाडू. डीप मध्ये आपण पाहता चेंडू उचलेल फेकेल, एक सिंगल रन या बॉलवरती मिळत असताना या सिंगलच्या मदतीने आपण पाहताय स्कोर कार्ड पुढे सरकलाय. धावा धावफलकावरती 3 गडी बाद 9 धावा. 1.5 चेंडूचा खेळ संपला. 11 बॉल फेस केले या इनिंग मध्ये कुंडेवाल संघाने आणि फक्त 9 धावा धावफलकावरती आणल्या आहेत. 57चं टार्गेट चेस करायचं आहे मैदानामध्ये. फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज होत असताना मात्र इथे मिस टायमिंग, फिंगर रोल केले, बॉल बाहेर निघाला. लेग कटर होता खरं तर आपण पाहिला उजव्या हाताच्या फलंदाजाला, त्याच्यावरती पुन्हा एकदा हलकीशी एज लागली आणि स्वतःच्या फॉरवर्ड मध्ये कॉटन बॉलचा शिकार केलाय त्या ठिकाणी चेतनने फलंदाज आविष्कार वासकरला. तर केली जाते. थँक्स रोशन पटेल इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी कानपोली विपक्ष नरेश स्पोर्ट कासार वडवली. या संघनायक नाणेफेक करण्यासाठी अविनाश दादा केनी यांना मी ते आमंत्रित करतो आणि त्यांच्या समवेत या अभिषेक प्रदीप भोईर, प्रदीप केनी आणि अविनाश दादा केनी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. तर नाणेफेक इथे संपन्न होत आहे. एका बाजूला रविदादा भोईर कोलवाडी यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी कानपोली, विपक्ष नरेश कासार बडवली आणि नाणेफेकीचा कौल इथे हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली क्रिकेट संघ. मुकेश नाणेफेक जिंकलेली आहे, वेल कमी आहे, फक्त निर्णय कलवायचे. बॅटिंग घेऊ आम्ही. फलंदाजी करता निर्णय स्वीकारलेला आणि विजेता संघाला सिल्वर कॉइन, टॉस विजेता क्रिकेट संघाला सिल्वर कॉइन या पुरस्काराने त्यांचा गौरव केला जाईल. या सामन्याकडे आपण आमचे मित्र रोशन पाटील तारा यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. आपण पाहता सेकंड स्पेल मध्ये आता आदेश मते आलाय. खरं तर स्पर्धेबद्दल जेवढं मन कौतुक करावं तेवढं कमी. आमदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व यावेळेला आपण पाहिला. फुटवर्क नाहीये, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आदेशच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या धावफलकावरती आपण पाहिल्या त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 9. आता येणाऱ्या 17 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 49 धावांचं समीकरण. 17 चेंडू आणि 49 हे समीकरण आता मैदानामध्ये आपण येताना पाहत आहे.
17-49 आणि इथे आपण पाहिलं ज्यांच्या नावाचा जय ते नाव गाजे प्रशांतदा ठाकूर ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदा ठाकूर एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा षटकार पाहायला मिळाला भरपूर अवधीनंतर मात्र हा फटका विराजच्या माध्यमातून आला. मी मगाशी म्हटलं मधल्या फळीतला अतिशय विध्वंसक खेळाडू तो आक्रमक झाला. फुल लेन डिलिव्हरी यॉर्क लाईनचा हा बॉल इनसाइड आउट बॉलला उडवलं मागे. त्या ठिकाणी प्रीतमला आपण पाहत आहे प्रीतमच्या दिशेने हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला ज्या ठिकाणी 2 डावा आपण मिळताना पाहत आहे कानोबा स्पोर्ट्स कुंडेवास संघाला. काय फलंदाजी केली प्रीतमने पेंदर नाईट स्पर्धेमध्ये अप्रतिम फलंदाजी मुरबी संघाच्या अगेन्स्ट या खेळाडूने केली होती. जेव्हा सर्व खेळाडू झटपट बाद झाले होते तेव्हा मात्र संकट मोचक म्हणून त्याने फलंदाजी साकारली होती. त्याच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. यावेळेला गुडघा टेकत ऑन साईडला स्लॉग हिट करायचं होतं पण बॉलच्या लाईनमध्येच नव्हते विराज. आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल कानोबा स्पोर्ट्स कुंडेवास संघावरती तर प्रत्येक मोठा फटका दबाव कमी करेल कुंडेवास संघाच्या फलंदाजांवरचा. ते प्रयत्न आता करावे लागतील विराजला आणि त्याच्या बरोबरीने असलेला खेळाडू जितू गायकवाड या फलंदाजाला. 16 धावा धाफलकावरती अजून 41 रनचं समीकरण. तेज सरळ बॉल लाईन मिस केली डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल कैलास पोरजी यांच्या माध्यमातून इशाराला हा वाईट बॉल. नानसर नगरीचे खतर आपण पाहिले एक उत्तम क्रिकेटर रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील जबरदस्त खेळाडू ज्याने कित्येक वर्ष भरीव योगदान दिलं क्रिकेटसाठी आणि सध्या 40+ मास्टर म्हणून त्यांची भूमिका आपण पाहिली ॲज अंपायरच्या भूमिकेमध्ये असताना. एका बाजूने बेलुली गावचे सुनील तांडेल सर ते देखील तितके चांगले खेळाडू. ऑन साईडला हा फटका खेळत असताना मागे चालला बॉल मिड विकेट क्षेत्राकडे डीपमध्ये प्रोटेक्शन असेल आणि थ्रो येईल तदबर मात्र रन मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 खेळाडू बाद 19 धावा धावफलकावरती 19 रन ऑन स्कोर कार्ड. टार्गेट 57चा त्यामुळे अजूनही दिल्ली अभिवे दूर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. हा अंतर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला मात्र मोठे फटके हे खेळावेच लागतील. जीतू गायकवाड कहीं पे निगाह कहीं पे निशाणा आणि इथे आपण पाहिला क्विकर वन चेंडू होता अतिशय वेगाने बॉल गेला आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल पाहायला मिळाला. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या 4 गडी बाद 19 धावा. चर्चा होईल कधी या स्पर्धेची. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर आयोजित आपण पाहत आहे आमदार चषक 2025. मान्यवरांचं व्यासपीठावर इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय आहे दीपक दोडकर आणि त्यांच्या समेत रितेश शेट्टी मंगला स्वप्नील दोडकर आणि रितेश शेट्टी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमचे समाजसेवक दीपक पाटील यांचे खास ते आमचे परम मित्र आहेत. निश्चित स्वरूपात तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करत आहोत. दीपक दादा आपण त्यांचं सामान इथे या स्वप्नील दोडकर आणि त्याचबरोबर रितेश शेट्टी या दोन्ही व्यक्तिमत्वांचा येतोची सन्मान. युवा उद्योजक आहेत मंगला रेसिडेन्सी त्यांचा येतोची सन्मान. स्पर्धा ऑर्गनायझर संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील समाजसेवक यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचं सन्मान चिन्ह देऊन यथोचित इथे गौरव केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सोल्युशन. आमदार चषक 2025 चं हे दमदार पर्व आणि बघा या स्पर्धेमध्ये प्रवेश फी फक्त 10,000. 19 धावा धावफलकावरती आल्या. आता येणारे बॉल असतील 12 आणि विजयासाठी तब्बल 38 धावांचं समीकरण 12-38 चं कॅल्क्युलेशन. आणि तर आपण उल्लेख केला प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,000 आणि या स्पर्धेचं खास आकर्षण जर काय असेल फक्त 10,000 प्रवेश फी. AB गटासाठी एक बाईक आहे आणि CD गटासाठी एक बाईक आहे. म्हणजे 2 खेळाडूचं स्वप्न तुम्हाला या स्पर्धेमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळेल. आणि त्याहीपेक्षा प्रत्येक दिवशी 8 संघ म्हणजे 32 संघांना मात्र इथे नक्कीच संधी मिळाली. चांगलं आयोजन. पहिल्यांदा रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण अशी स्पर्धा पाहता ज्या ठिकाणी 32 संघ आहेत. प्रवेश फी 10,000 आहे आणि 2 बाईक तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील स्पोर्ट्स सायकल आयोजकांच्या माध्यमातून करता देण्यात येईल. आणि खरं तर या स्पर्धेचे आमचे आयोजक आदरणीय संतोषदादा पाटील गोल्डन मॅन दीपकदादा पाटील यांच्या माध्यमातून आयोजन. लो फुल टॉस बॉल या ठिकाणी ऑन साईडला खेळायचं होतं पण बॉल चालला लॉंग ऑफ क्षेत्राकडे ज्या ठिकाणी सिंगल रन मिळेल. रोहन पाटीलचं षटक बाकी आपण इथे सुधीर पाटील आले अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बघा नो इगो गेले कित्येक वर्ष कानपोली संघासाठी हा खेळाडू खेळतोय.
यस, हाईट फॅक्टरसाठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू चेक केला जाईल. आमचे कडू सर येतील तिसरे पंच मैदानामध्ये. मी उल्लेख केला खेळाडूचा खरं तर सुधीर पाटीलचा. बघा मगाशी इनिंग संपली, करण पाटील मैदानामध्ये थांबला, स्वतः 2 बॅट घेऊन सुधीर डगआउटकडे आला. हे खरं तर मोठेपण आहे. गेले कित्येक वर्ष हा खेळाडू या संघासाठी चांगलं योगदान देतो, परंतु आपल्या संघातील ज्युनियर खेळाडूंनी त्याचा सन्मान करायला हवा नक्कीच, कारण एक आदर्शवत खेळाडू म्हणून सुधीरकडे पाहिलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य बॉल पंचांनी घोषित केला, त्यामुळे एकच रन या बॉलवरती मिळेल. आता 11 चेंडूमध्ये 37 धावांचं समीकरण. डू ऑर डाय, करो या मरो अशी सिच्युएशन मात्र मैदानाकडे आली. आज आय थिंक विशाल भोईर टीममध्ये नाहीये. एक विस्फोटक खेळाडू ज्याला पालीच्या स्पर्धेमध्ये बाईक मिळाली होती, त्याच्या अनुपस्थितीमध्ये तुम्हाला हा संघ खेळताना पाहायला मिळेल. हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करत असताना सिंगल डबलने मात्र काहीच फरक पडणार नाही आहे मॅचमध्ये. तुम्हाला मोठेच फटके घ्यावे लागतील, कारण 10 चेंडूमध्ये आता करायच्या तब्बल 36 धावा म्हणजे किमान 6 षटकार मारण्याचा पराक्रम या मॅचमध्ये कुंडेवाड टीमला करावा लागेल. समाधान वास्कर पहिल्या बॉलती बाद झाला, त्यानंतर मयूर बाद झाला. आपण पाहिलं प्रत्येक खेळाडू, प्रसाद देखील बाद झाला. यावेळेला परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे. सटीक यॉर्कर ही खरं तर सुधीर पाटीलची खासियत राहिली. अगदी डाव्या हाताचा गोलंदाज आहे. परफेक्ट अँगल बनवत असताना बॉल वाईड यॉर्करच्या दिशेने टाकत असताना इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. 9 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण मैदानामध्ये आपण येताना पाहत आहे. सकाळचं हे सत्र आल्हाददायक वातावरण आणि या प्रफुल्लित वातावरणामध्ये मात्र संघर्ष आलाय कुंडेवाड संघाच्या वाटेला, परंतु सामना संपलेला नाहीये. विराज गायकवाड सांगतो मै हूं ना, हा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आता 8 बॉल आणि विजयासाठी तब्बल 30 धावांचं समीकरण. स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकताय, नक्कीच त्यांना अभिवादन आपण करूया. 8 बॉल 30. यावेळेला बघा टप्पा मागे ठेवला, बॉल टप्पा पडला, खाली राहिला आणि हे व्हेरिएशन आहे. मागचा बॉल फुलटॉस आला, त्याच्यावरती आक्रमण विराजकडून पाहायला मिळालं. आता 7 बॉल आणि 30 धावा. करो या मरो, डू ऑर डाय, प्रत्येक बॉलवरती आक्रमण. अभी नाही तो कभी नाही अशी कामगिरी विराजला करावी लागेल. आणि जर का हा सामना विराजने जिंकून दिला तर चर्चा राहील या खेळाडूची वर्षभर. खरं तर या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडताना त्याला आपण पाहणार आहात. 7 बॉल 30 तर समीकरण मैदानामध्ये आलंय. हा बॉल फार निर्णायक आहे या मॅचमध्ये. इथेही फुल टॉस, बॉलर बॅक ड्राईव्ह, मागे चालल्या बॉल लॉंगॉनच्या क्षेत्राकडे, फक्त सिंगल आली. आता समीकरण असेल 6 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 29 धावा कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाड टीमसाठी. मजकूर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सोमनाथ भोईर यांचं व्यासपीठावर आगमन. त्यांच्या समेत सुनील राजे, अनिल राजे सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. मनपूर्वक स्वागत. समोर आपण पाहतो निर्दोष केनी यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. सन्माननीय गणेश पाटील एकेकालचे नामांकित क्रिकेटर सिद्दीक रवले यांचं आगमन होत आहे. गणेशदादा मनपूर्वक तुमचं सरचे स्वागत आहे. 6 बॉल 29 धावा. क्रिकेटमध्ये आपण असे अनेक रेकॉर्ड्स पाहिले ज्या ठिकाणी 6 मध्ये 36 धावा देखील चेस होताना पाहिल्या, परंतु या ओव्हरमध्ये 29 धावा करण खर्च करेल का हे पाहावं लागेल. कारण समोर विराज गायकवाड आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, तो आक्रमक खेळाडू आहे. त्याला मात्र या मॅच मध्ये एक वेगळा कारनामा करावा लागेल. पहिला बॉल तेज तरार इन कटर, टप्पा पडला, बॉल आतमध्ये आला, निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आपण इथे पाहिला. यस, नक्कीच आम्ही त्या दिवशी देखील उल्लेख केला. रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये शेवटच्या षटकामध्ये 9 धावा वाचवणारा हा गोलंदाज. आणि सामना संपल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. अगदी विकेटला त्याने स्पर्श केलं आणि एक आगळा वेगळा सेलिब्रेशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फुल लेन डिलिव्हरी याही वेळेला आपण पाहिलं. अलॉंग द कार्पेट पूर्णपणे डॉमिनेट केलं पहिल्या बॉल पासून. कणपोली संघाने कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाड संघाच्या फलंदाजांना कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळून दिलेले नाहीत. विराज हा एक खरं तर अपवाद राहिला. या इनिंगमध्ये त्याने षटकार मारले, परंतु त्यालाही थांबवलंय. आता हा सामना अगदी सोपा होत चाललाय. 4 चेंडू आणि 28 धावा. संजय वास्कर आपण पाहताय खरं तर वन ऑफ द लिजन 40+ मास्टर कुंडेवाड संघाचे खेळाडू. त्यांचे चिरंजीव देखील त्या संघामध्ये खेळतात. एक खरं तर पिता पुत्र तुम्हाला या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळाले. यावेळेला ऑन साइडला लेट पण थेट अँड ग्रेट
क्या बात आहे, जितू गायकवाडने बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार षटकार. मदन पाटील सिद्धी करवले आणि गणेशदादा पाटील सिद्धी करवले आल्यानंतर षटकाराने स्वागत केलं फलंदाजाने. गेस्ट इज गॉड. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, अगदी बुंध्यामध्ये टाकलेला हा बॉल. त्याला मात्र सन्मान देत असताना बॉल मागे चाललाय. आली आहे फक्त सिंगल, फक्त आणि फक्त आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. कारण 2 बॉल 21 अशक्यप्राय असं आव्हान आपण पाहताय कुंडेवा संघासमोर त्या ठिकाणी उभं राहिलंय. यावेळेला देखील आपण पाहता विराज आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य मात्र सिद्ध करतोय. जरी संघ पराभवाच्या उंबरठ्यामध्ये आला तरी माझं मी कौशल्य सिद्ध करेन हा सांगणारा फटका आपण पाहिला विराजच्या माध्यमातून. 6 धावा. वारी पॉवरफुल सरपंच संतोष पाटील. क्या बात आहे. भावी नगरसेवक आदरणीय संतोष दादांचं संगीत तुम्ही ऐकताय. लास्ट बॉल, शेवटचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळले आणि हा सामना जिंकलाय मोठ्या मार्जिनने अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाने. अभिनंदन टीम कानपोली, हार्डलक टीम कानोबा स्पोर्ट्स कुंडेबा. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि कानपोली संघाला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. थँक्स रोशन पाटील. निश्चित स्वरूपात आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा तिसऱ्या दिवसाची पहिली लढत आपल्या भेटीसाठी आली.